मुंबईमध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे आपण पाहिलं तर कुठंतरी मॅनहोलचे झाकण उघडं आहेत, कुठं खड्डे पडलेले आहेत आणि कुठं पाणी तुंबलेलं आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये अनेक त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. सध्या आम्ही घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये आहोत आणि आमच्यासोबत मनसेचे शाखाध्यक्ष अविनाश कदमजी आहेत. त्यांच्याशी बोलूया. हा इथला जो मॅनहोलवरती झाकणचा प्रश्न आपण TV9च्या माध्यमातून उचलला होता, नेमकं काय म्हणाल आता? बरोबर आहे. मी सर्वप्रथम TV9 चॅनलचे आभार व्यक्त करतो की ज्या वेळेला ही बातमी आपण चॅनलच्या माध्यमातून दाखवली त्यावेळेला इकडचे जे सहाय्यक आयुक्त आहेत मारुती पवार सर यांनी तात्काळ या ठिकाणी ढापा वगैरे बसवून घेतला. म्हणजे आता या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही. कारण गेल्या 1 वर्षापासून हा जो या ठिकाणी जो ढापा आहे हे सगळं तुटलेलं होतं आणि एवढी तक्रार केल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम जेई होते रवी गुप्ता म्हणून, त्यांनी फक्त हे धोकादायक जी पट्टी असते हे लावून गेलेले. त्याच्यानंतर या ठिकाणी कोणतंही काम झालं नाही. कितीतरी विद्यार्थी ह्या खड्ड्यामध्ये पडलेले आहेत. जवळपास ते 10-15 फूट खोल आहे आणि एखाद्याचा जीव रात्री अपरात्री गेला तर ते कुणाला समजणार आहे. आणि तुम्हाला एक सांगतो की सध्या मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडून मृत्यू झाला. प्रचंड नुकसान झालेलं आहे. झाड पडल्याच्या नंतर देखील मृत्यू झालेला आहे. आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी स्वतः आम्हाला शाखाध्यक्षांना आदेश दिलेले आहेत की आपल्या विभागामध्ये जर कुठे मॅनहोल असतील, झाडं जर धोकादायक असतील, कुठे जाळ्या बसवलेल्या नसतील, कुठे स्वच्छता नसेल, कुठे रोगराई पसरलेली असेल, या ठिकाणी तुम्ही एक मनसेचे कर्तव्यदक्ष शाखाध्यक्ष म्हणून तुम्ही जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. एकंदरीत हे होते मनसेचे शाखाध्यक्ष अविनाश कदमजी. त्यांनी घाटकोपरमधला हा झाकणचा मुद्दा उचलला होता. TV9नी ती बातमी दाखवली आणि आजच इम्पॅक्ट आला आणि महानगरपालिकेतर्फे ह्या जो मॅनहोल होता त्यावरती झाकण बसवण्यात आलेलं आहे. तर एकंदरीत आपण पाहिलं तर TV9 सतत मुंबईकरांसाठी काम करत आहे आणि बातमी दाखवत राहणार आहे. कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.